हा वा वा. हे घ्या. घ्या होते चहा घ्या. वा वा वा. काय वहिनी आज निवंत? हो ना भाऊजी. नाही म्हणजे आज मसाल्याचं वगैरे काम नाही ना म्हणून. अहो आता तुम्हाला घरी बसून नवीन ऑर्डर मिळणार आहेत का? मी सुद्धा तिला नेहमी हेच सांगतोय, बिझनेस जर वाढवायचा असेल ना तर माणसांना प्रयत्नशील असायलाच हवं. नानाजी, गुप्ते भाऊ, तुमचं दोघांचंही बरोबर आहे. पण आता काय करणार? मला तर वाटून राहिलं का नव्यानेच सुरुवात करायला लागेल. आतापर्यंत केलेल्या कामात जे पैसे कमवले होते त्यातले थोडेसेच उरले. निदान भांडवलापुरते तरी पैसे असायलाच पाहिजे ना. नाही ते तर आहेच. तसं आहे आजकाल भांडवलाशिवाय कुठलंच काम सुरू होऊ शकत नाही. तेच तर ना नानाजी. नाही म्हणजे आता पैसे नाहीत असं नाही, थोडेसे पैसे आहेत पण ते काही पुरेसे नाही. आणि आता या अवस्थेत मला कोण कर्ज देणार आहे? मिळेल ना तुम्हाला कर्ज, नक्की मिळेल. गुप्ते भाऊ कायचे काय काय बोलून राहिले? कोण देणार आहे मला कर्ज? तुम्ही या बरं इथे या, मी सांगतो तुम्हाला. ये बस बस बस. हे बघा, एक बँक आहे जी तुमच्यासारख्या लघु उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विशेष कर्ज उपलब्ध करून देते. कुठली कुठली बँक? ही पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक. हा, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक. पण ही बँक राधिकाला कर्ज देईल? हो, का नाही देणार? राधिका वहिनींसारख्या महिलांसाठी ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय अशा महिलांना ही बँक विशेष मदत करते. त्यांना विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देते. त्यांनी या योजना यासाठी सुरू केल्या आहेत. वा वा गुप्ते वा, चांगली कल्पना आहे. त्या बँकेत माझ्या मित्राची म्हणजे सुधीर पानसेंची बायको काम करते. तुम्ही त्यांना भेटा, ते तुम्हाला सगळ्या कर्ज योजनांविषयी इत्तमभूत माहिती देतील. त्यांच्याकडे महिलांसाठी कर्जदारात खास सवलतीच्या योजना आहेत. गुप्ते भाऊ फारच चांगली माहिती दिली हा तुम्ही. मी असं करते ना माझी, आजच जाऊन त्यांना भेटून येते. हा, फर्स्ट क्लास. हो, पण ते फोटो आयडी आणि आधार कार्ड न्या तुम्ही, म्हणजे तिकडे उपयोगाला पडेल. हाव तर सगळं घेऊन जाईन ना. नानाजी हे काम झालं तर खूपच बरं होऊन जाईल. अरे झालं म्हणजे काय होणार राधिके, 100% होणार. बघ एक लक्षात ठेव, चांगल्या माणसांच्या आयुष्यामध्ये वाईट कधीही होत नसतं. नानाजी पण फक्त तुमचे आशीर्वाद असू द्या. राधिके माझे आशीर्वाद तर आहेतच, पण ही बँक सुद्धा मला विश्वासू वाटते. किती पसारा आहे हा. मावशी नेहा कुठे गेली? अरे नेहा गेली, आत्ताच गेली बस. तुला उशीर झाला आज. एवढी घाई केली तरी बस गेली ती गेलीच. हो नाही, आम्ही किती फास्ट तयार केलं याला. आबा आधी बट्टे केली. विचार करायचा नाही ठरवलं तरी मनातनं विचार जात नाही. गुरु का सोडायला आला अथर्वला? राधिकाला बरं नाहीये का? नाही पण तसं असतं तर नानींनी सोडलं असतं. मग गुरु आणि शनाया का आले होते? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया